Hello friends, today we will learn standard 5th mathematics chapter number 3 addition and subtraction. In this chapter today we will study problem set 12. तर आपण काय पाहतोय इयत्ता 5वीचं गणित, इयत्ता स्टँडर्ड 5th मॅथ, त्यातील चॅप्टर नंबर 3 ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. त्यातील काय पाहणार आहोत आपण आज प्रॉब्लेम सेट 12. आपण सबट्रॅक्शन बघितली की नाही मागच्या प्रॉब्लेम सेटमध्ये, त्याच्यातले एक्झाम्पल पण सॉल्व्ह केले. तेच पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 12 मध्ये पण. काय सबट्रॅक्शन करायची, पण काय इथं वर्ड प्रॉब्लेम असेल ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर आधी प्रॉब्लेम व्यवस्थित वाचायचा आहे. फर्स्ट प्रॉब्लेम काय, प्रथमेश वॉन्ट्स टू बाय अ लॅपटॉप. प्रथमेशला काय करायचं आहे, लॅपटॉप घ्यायचा आहे. वॉन्ट्स टू बाय अ लॅपटॉप वर्थ 27,450 रुपीज. त्याला किती पैसे पाहिजेत लॅपटॉप घेण्यासाठी? 27,450. 27,415 रुपीज. ही हॅज, त्याच्याकडे किती आहेत? ही हॅज 22,975 रुपीज. त्याच्याकडे फक्त किती आहेत? 22,975 रुपीज आहेत. व्हॉट इज द अमाऊंट ही स्टील नीड्स टू बी एबल टू बाय द लॅपटॉप. त्याला कितीचा घ्यायचा आहे? 27,450 त्याला लागणार आहेत लॅपटॉप घ्यायला. त्याच्याकडे किती आहेत? 22,975. मी मराठीमधनं पण का शिकवते माहिती का अंक? कारण मराठी माध्यमाचे जरी म्हणजे विद्यार्थी जर व्हिडिओ पाहत असतील ना, तर त्यांना पण समजावं आणि तुमच्यासाठी इंग्लिशमधनं पण. किती त्याच्याकडं म्हणजे किती पाहिजे त्याला? 27,450 रुपीज पाहिजे. आणि त्याच्याकडे किती आहेत? 22,975 रुपीज. मग आता त्याला किती कमी पडतात? व्हॉट इज द अमाऊंट ही स्टील नीडेड टू बी एबल टू बाय द लॅपटॉप. तर आपल्याला क्वेश्चन काय विचारला? क्वेश्चन नेहमी कुठनं? डब्ल्यू पासून सुरू होतो, WH. ओके. व्हॉट इज द अमाऊंट ही स्टील नीड्स टू बी एबल टू बाय द लॅपटॉप. म्हणजे आता त्याला किती पैशांची गरज आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल? त्याची किती पैसे त्याला अजून लागतात हे कसे काढावं लागतील? वजाबाकी करून. कशी? टोटलचं कितीचं आहे? एवढंच आहे. त्याच्याकडे किती आहेत? एवढे. मग यातून हे मायनस केल्यावर आपल्याला त्याच्याकडे किती कमी आहेत ते कळेल की नाही? ओके. मग आता गिव्हन काय आहे? आधी गिव्हन लिहून घ्यायचं वर्ड प्रॉब्लेममध्ये. ओके. गिव्हन प्रथमेश वॉन्ट्स टू बाय लॅपटॉप वर्थ. ओके. लॅपटॉप वर्थ म्हणजे लॅपटॉपची किती किंमत दिलेली? लॅपटॉप वर्थ किती आहे ती? 27,450 रुपीज. ओके. ही हॅज, त्याच्याकडे किती आहेत? ही हॅज किती आहेत त्याच्याकडं? 22,975 रुपीज. आणि काय काढायचे आपल्याला? व्हॉट इज द अमाऊंट ही स्टील नीड्स टू बी एबल टू बाय द लॅपटॉप. ओके. त्याला देऊ क्वेश्चन मार्क्स. द अमाऊंट ही नीड. ओके. ही नीड लिहू फक्त आपण. आणि इथे देऊ क्वेश्चन मार्क. म्हणजे त्याला किती पैसे लागतात अजून. काय करायचं आहे? आपल्या लॅपटॉपची किंमत किती आहे? 27,450 रुपीज. ओके. त्याच्याकडे किती आहेत? 22,975 रुपीज. हे गिव्हन तुम्हाला इथं नसेल लिहायचं, त्याच्या पुढे पण लिहू शकता, पण ही एकदम म्हणजे परफेक्ट मेथड आहे, असंच सोडवायचं. ओके. आणि यांची काय करायची? सबट्रॅक्शन. मग आपल्याला काय सापडेल? द अमाऊंट ही नीड टू बाय द, म्हणजे एवढी पैसे त्याला मिळाल्यानंतर काय होणार? तो लॅपटॉप घेण्यासाठी एबल होणार आहे. ओके. म्हणजे एवढे पैसे त्याने अजून जे आन्सर येईल तेवढे जमवले का त्यांना तो काय करणार आहे? लॅपटॉप घेऊ शकणार आहे. ओके. आता 0तनं 5 जातात का? 0 - 5. 0तनं 5 मायनस होतात का? नाही होत. काय करावं लागणार? याच्याकडून 1 बोरो करावं लागणार. मग इथे किती राहणार? 4. आणि इथे किती होणार? 10. 10 मधनं 5 गेले. 10 - 5 5. तर 4 - 7 होतात का? 4तनं 7 जातात का? नाही जात. काय करावं लागेल? याच्याकडून अगेन 1 बोरो करावं लागणार. मग इथे राहणार 3 आणि इथे किती होणार? 14. आता 14 - 7 किती? 7. ओके. तर 3 - 9 अगेन 3 मधनं 9 मायनस होत नाहीत. 9 मोठे आहेत ना, 3 छोटा आहे. 3 - 9 होत नाहीत. मग अगेन इथे राहणार 6. याच्याकडला 1 आपण याच्याकडे घेणार. इथं किती होणार? 13. 13 - 9 4. सबट्रॅक्शन येते ना पटपट सगळ्यांना. ओके. तर 6 - 2. 6 - 2 किती? 6 मोठा आहे, 2 छोटा आहे, मग मायनस होणार. 6 - 2 किती? 4. आणि 2 - 2 0. मग त्याला किती पैसे कमी आहेत लॅपटॉप घेण्यासाठी? 4,475 रुपीज त्याच्याकडं कमी आहेत लॅपटॉप घेण्यासाठी. मग हेच आपण कसं लिहायचं आहे? ही सेंटेन्समध्ये लिहायचं आहे. ओके. आन्सर आलेलं.
तर ॲन्सर लिहिणार. ॲन्सर कसं लिहायचं आहे? टू बाय द लॅपटॉप ही नीड्स किती? ही अमाऊंट. ओके. किंवा असं पण लिहू शकता द अमाऊंट ही नीड. ओके. तुम्ही कशी पण वाक्यरचना करा तुमच्या मनाने. टू बाय द लॅपटॉप, टू बाय द लॅपटॉप ही नीड्स किती? 4,475 रुपीज. रुपीज लिहायचे शेवट. ओके. कळालं? किंवा असं पण लिहू शकता द अमाऊंट ही नीड किती? 4,475 रुपीज. कळालं? हे जे सेंटेन्स असतो ना, हे क्वेश्चनच्या सेंटेन्सपासूनच तयार करायचं असतं. क्वेश्चन काय? व्हॉट इज द अमाऊंट ही स्टील नीड्स टू बी एबल टू बाय द लॅपटॉप. मग इथं व्हॉटच्या जागेवर काय टाकायचं? हे जरी टाकलं ना, तुम्हाला जर वाक्यरचना येत नसेल तर काय टाकायचं? 4,475 इज द अमाऊंट ही स्टील नीड्स टू बी एबल टू बाय द लॅपटॉप असं लिहिलं तरी पण चालणार. आता पाहू सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? अ कंपनी प्रोड्यूस्ड 44,700 किती? 50 का 30? 730 स्कूटर्स. 730 स्कूटर्स इन अ सर्टन इयर. अँड ह्या वर्षी किती? एका कंपनीने किती स्कूटर प्रोड्यूस केल्यात? 44,730. 44,730. अँड 43,150. 43,150 इन दी नेक्स्ट. ओके. हाऊ मेनी मोर स्कूटर्स डिड दे प्रोड्यूस इन द प्रिव्हियस इयर. त्यांनी एक मिनिट, ह्या कंपनीने काय केलंय? 44,730 44,730 स्कूटर्स सर्टन इयरमध्ये हे केलेत, प्रोड्यूस केलेत. आणि 43,150 काय केलंय त्याच्या नेक्स्ट इयरला, म्हणजे ह्या मागच्या इयरला एवढे केलेत आणि ह्या इयरला किती? 43,150 केलेत. तर क्वेश्चन काय? इथनं WH पासून पूर्ण क्वेश्चन असतो. हाऊ मेनी मोर स्कूटर्स डिड दे प्रोड्यूस इन द प्रिव्हियस इयर. म्हणजे काय? तर त्यांनी मागच्या वर्षी किती जास्त स्कूटर प्रोड्यूस्ड केल्या होत्या, किती जास्त स्कूटरची निर्मिती केली होती. ओके. वर्ड प्रॉब्लेम सोडवण्यासाठी क्वेश्चनचा अर्थ कळणं पण गरजेचं आहे. ओके. कंपनी आता गिव्हन लिहायचं सुरुवातीला, आणि जरी क्वेश्चन सोडवता येत नसलं तरी हे काय आधी लिहून घ्यायचे. स्कूटर्स, ते पण शॉर्टमध्ये. स्कूटर्स इन अ सर्टन इयर किती? इथं प्रोड्यूस पण लिहू शकता. स्कूटर प्रोड्यूस्ड इन अ सर्टन इयर किती आहेत? किती आहेत? 44,730. आणि नेक्स्ट इयर किती आहेत? नेक्स्ट इयर तुम्ही इथं सेम सेंटेन्स इथं लिहा. स्कूटर प्रोड्यूस इन अ नेक्स्ट इयर किंवा असं लिहिलं तरी पण चालतं. किती आहेत? 43,150. आणि त्यांना काय करायचं आहे? हाऊ मेनी मोर स्कूटर्स डिड दे प्रोड्यूस इन द प्रिव्हियस इयर. क्वेश्चन काय येणार मग? स्कूटर्स इथं काय? हाऊ मेनी मोर स्कूटर्स येणार. हाऊ मेनी मोर स्कूटर्स प्रोड्यूस इन द प्रिव्हियस इयर काय करायचं आपल्याला? काढायचं आहे. किती जास्त स्कूटर त्यांनी त्याच्या मागच्या वर्षी काढले म्हणजे प्रोड्यूस केलेत ते आपल्याला काढायचे. आता ह्या किती आहेत? स्कूटर प्रोड्यूस इन अ सर्टन इयर म्हणजे काय? त्या मागच्या वर्षीच होते. ओके. आणि नेक्स्ट इयरच्या किती आहेत? म्हणजे हे मागचं वर्ष झालं आणि हे सध्याचं इयर झालं. ओके. नेक्स्ट इयर. कारण आपल्याला काय काढायचं आहे? म्हणजे किती त्यांना ह्या वर्षी अजून काढावं लागतं ज्यावेळेस त्यांची एवढ्या होत्या असा प्रश्न येतो. मग काय करायची? सबट्रॅक्शन. जरा खाली लिहिते म्हणजे तुम्हाला वरती बरो म्हणजे घेतलेले ते लिहित कळतील. मायनस किती? दिस 43,150. ओके. 0 - 0 0. 3 - 5 3तून 5 जातात का? 3तून 5 जातात का? नाही जात. मग याच्याकडनं काय करावं लागेल? आपल्याला 1 घ्यावं लागेल. 1 बोरो करावं लागेल. इथे राहणार 6 आणि इथे किती होणार? 13. आता 13 मधनं 5 गेले की खाली किती राहिले? 8. ओके. 8 आणि 5 13 होतात का? होतात. असं चेक करून पाहिजे. 6 - 1 किती? 5. 4 - 3 1 आणि 4 - 4 0. मग आपल्याला किती स्कूटर ह्या वर्षी प्रोड्यूस करावं लागतं जेणेकरून त्यांच्या प्रिव्हियस इयर एवढ्या होत्या तर किती?
1518. सोपं आहे का नाही? 80. हेच आन्सर काय करायचं आपल्याला सेंटेन्समध्ये लिहायचं आहे. मग काय लिहायचं आहे? मोर हाऊ मेनीच्या जागेवर आता काय करणार आपण? आकडे टाकणार. किती? 1580 स्कूटर्स. इथं मोर येणार शब्द. किती जास्त स्कूटर होते ते इतक्या. हाऊच्या जागेवर हे येणार आणि संख्या येणार. 1518 मोर स्कूटर्स प्रोड्यूस्ड in the previous year. कळलं का? एक्झाम्पल क्वेश्चन व्यवस्थित अगोदर समजून घ्यायचं आहे. मग गिव्हन लिहायचं आहे. काय दिलं तर स्कूटर प्रोड्यूस इन सर्टन इयर, नंतर नेक्स्ट इयरच्या, आणि किती काय सांगितलं होतं? हाऊ मेनी मोर स्कूटर प्रोड्यूस इन द प्रिव्हियस इयर, म्हणजे पहिल्या वर्षी किती जास्त हे केलं त्यांनी. मग त्यांची सबट्रॅक्शन घ्यायची आणि आलेले आन्सर काय होणार? एवढे त्यांनी अगोदर जास्त स्कूटर प्रोड्यूस केल्या होत्या. आणि ज्यांना काही विद्यार्थी असतात असे ज्यांना अजिबात इंग्लिश जमत नाही, त्यांना तो अर्थ पण कळणार नाही. सेमीचे विद्यार्थ्यांबाबत असं होणार नाही शक्यतो, पण असतात एक दोन, तर त्यांच्यासाठी काय, त्यांना क्वेश्चन वगैरे कळत नाही. मग काय करायचं असतं? सबट्रॅक्शनच्या प्रॉब्लेममध्ये अर्थ नाही कळला तर मोठी संख्या कोणती आहे ही, त्यातनं छोटी मायनस करायची आणि हे जे आलेलं आहे ते आन्सर. पण गिव्हन हे क्वेश्चन असं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचं काय असतं? इथं जिथं क्वेश्चन आहे का हाऊ मेनी, इथं WH व्हॉट इज, हाऊ मेनी, व्हॉट असं जो असतो ना त्याच्या जागेवर काय करायचं? आन्सर टाकून द्यायचं. म्हणजे काय? 1580 मोर स्कूटर्स डीड दे प्रोड्यूस इन द प्रिव्हियस इयर. असं पुढं सेंटेन्स अख्खं चक्क लिहिलं तरी चालतं. कळलं? ही ट्रिक कळाली. जर तुम्हाला वाक्यरचना जमत नसेल तर क्वेश्चन पाहिजे हाऊ मेनी, त्याच्या जागेवर टाकायचं हे. तसंच प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये काय होतं? प्रिव्हियसला ही हॅज क्वेश्चन काय होतं? व्हॉट इज. व्हॉट इजच्या जागेवर जी आलेली अमाऊंट ती पुढे ॲज इट इज सेंटेन्स, हे क्वेश्चन मार्कच्या अगोदरचं. पण क्वेश्चन कुठनं सुरू होतं हे कळलं पाहिजे. कुठनं होतो? हाऊ मेनी, व्हॉट इज, इथपासून सुरू होतो. आता पाहू थर्ड नंबरचा क्वेश्चन काय आहे. सुरुवातीला काय करायचं आहे? व्यवस्थित शांत क्वेश्चन वाचून घ्यायचा आहे. इन अ सर्टन सिटी, एका शहरात, द नंबर ऑफ मेनीज, असा छोटा छोटा अर्थ पण लावायचा पाहिजे. द नंबर ऑफ मेनीज, माणसांची संख्या किती आहे? 16,37,356. सॉरी म्हणजे ते अंक स्केच पेनने जरा व्यवस्थित लिहिण्यात येत नाही, त्यामुळे असं हे होतं. 8 येते. 856. ओके, 856 असे ना, 856. अँड द नंबर ऑफ वुमेन किती आहे? द नंबर ऑफ वुमेन इज 16,52,978. आता पुढं काय विचारलं आहे? बाय हाऊ मेनी डज द नंबर ऑफ वुमेन एक्सीड द नंबर ऑफ मेन. ओके, काय नाही आन्सर. क्वेश्चनचं आधी टेन्शनच घ्यायचं नाही. आधी गिव्हन आहे ना ते लिहून घ्यायचे. गिव्हन काय दिलं आहे? नंबर ऑफ मेन. द नंबर ऑफ मेन लिहायचं आहे. द नंबर ऑफ मेन. आणि ही अशी सवय ठेवायची कोणता पण प्रॉब्लेम सोडवताना, म्हणजे छान मार्क्स, म्हणजे पेपर तपासण्यावर इम्प्रेशन पडतं, सवय छान लागते आणि बोर्डाच्या पेपरसाठी तयारी पण होती आत्तापासूनच. आणि द नंबर ऑफ वुमेन, नंबर ऑफ वुमेन किती आहे? इतकं लिहून झालं. पुढचा क्वेश्चन पाहिजे. बाय हाऊ मेनी डज द नंबर ऑफ वुमेन एक्सीड द नंबर ऑफ मेन. म्हणजे एक्सीड म्हणजे काय? जास्त. एक्सीड म्हणजे काय? जास्त. तर मग काय प्रश्न काय आहे? हाऊ मेनी डज द नंबर ऑफ वुमेन एक्सीड द नंबर ऑफ मेन. म्हणजे किती नंबरने, किती याने महिलांची संख्या किती याने जास्त आहे. इथं किती दिसते आपल्याला? 60,000. 16 लाख. इथं पण 60 लाख. इथं किती आहे? 37,000. इथं किती आहे? 52,000. मग ही वुमेनची संख्या जास्त आहे. कळलं आहे आता? तर ती कितीने जास्त आहे ना हे आपल्याला काढायचं आहे. ओके, मग क्वेश्चन काय येणार आपला? हां, इथनं द नंबर ऑफ वुमेन एक्सीड द नंबर ऑफ मेन काय करायचे आपल्याला? त्याला क्वेश्चन आहे ते काढायचे. द नंबर ऑफ मेन, द नंबर ऑफ वुमेन एक्सीड द नंबर ऑफ मेन. काय काढायचं आपल्याला? काढायचे आणि पुढे द्यायचं आहे क्वेश्चन मार्क द्यायचं आहे पुढं. मग ॲन्सर लिहिताना आपण ह्या ओळीत लिहिलं तरी चालतं. आलेले ॲन्सर आणि द नंबर ऑफ वुमेन एक्सीड द नंबर ऑफ मेन एवढे येणे. ओके, हाऊ मेनी तर किती एवढे येणे. तर आता आपण ॲन्सर काढणार आहेत. काय करायचे? मोठी संख्या कोणती आहे त्यातनं छोटी सबट्रॅक्ट करायची. 16,52,978
8 minus 16,37,856. ओके, करा सबट्रॅक्शन. 8 मधनं 6 मायनस होतात का? होतात. 8 मोठा आहे, 6 छोटे आहेत. 8 minus 6 2. 7 minus 5 7 5 जातात. 7 minus 5 2. 9 minus 8 1. 2 minus 7 2 7 7 नाही. 2 इज अ स्मॉल नंबर दॅन 7. मग इथनं काय घेणार? 1 बोरो करणार, 1 घेणार आपण, तर राहणार 4 आणि इथं होणार 12. आता 12 मधनं 7 गेले, किती खाली किती राहिले? 5. 4 minus 3 1. 6 minus 6 0. 1 minus 1 0. मग काय आला आपला आन्सर? 15,122. 15,122. मग काय करायचं अगेन? इथं बाय हाऊ मेनी डज द नंबर ऑफ वुमेन एक्सिड द नंबर ऑफ मेन. मग बाय हाऊ मेनी जे आहे ना, बाय हाऊ मेनी त्याच्या जागेवर लिहून टाकायचं. हे आलेलं आहे आन्सर आणि बाकीचं वाक्य ॲज इट इज. कळलं कसं करायचं सेंटेन्स तयार? कसं लिहिणार आपण हे सेंटेन्समध्ये? 15,000 15 लिहिते, किंवा असं पण लिहू शकता, द नंबर ऑफ वुमेन एक्सिड द नंबर ऑफ मेन इज पुढं हे. पण एकदम इथनं तुम्हाला लिहायचं सोपं शिकवते मी. 15,122 is the number of women exceed the number of men. ओके, किंवा याच्या पुढं पण तुम्ही लिहू शकता, द नंबर ऑफ वुमेन एक्सिड द नंबर ऑफ मेन इज. पुढे टाकायचे इज टाकायचे. ओके, कळलं? 3rd नंबरचा क्वेश्चन. 4th पाहू. तर 4th नंबरचा क्वेश्चन काय आहे? An organization decide to collect 25 lakh rupees. Okay, for a certain project. They collected 26,57,314 through donation and other kind of aid. By how much did they exceed their target? तर क्वेश्चन काय आहे समजून सांगते आता. An organization, एक ऑर्गनायझेशन. ओके, त्यांनी काय केलंय? ठरवलंय कलेक्ट करायचं. किती पैसे गोळा करायचं ठरवलंय? 25 लाख रुपये. 25 lakh rupees. 25 वर 5 शून्य, मग किती झाले? 25 lakh rupees. फॉर अ सर्टन, एका काहीतरी प्रोजेक्ट असेल त्यांचा, त्या प्रोजेक्टसाठी त्यांनी एवढे पैसे गोळा करायचे ठरवले. आणि त्यांनी किती जमा केले? दे कलेक्टेड. त्यांनी किती जमा केलेत? 26,57,314 थ्रू डोनेशन अँड अदर काइंड ऑफ ईड. कशाच्या माध्यमातून? तर डोनेशन, मदत, म्हणजे डोनेशन आणि इतर स्वरूपाची मदत. यातून त्यांनी किती मिळवलेत पैसे? एवढे 26,57,314 रुपीज तेवढे मिळाले. तर मग क्वेश्चन काय? बाय हाऊ मच डिड दे एक्झिट देअर टार्गेट. म्हणजे काय केलं त्यांनी? किती पैसे जास्त मिळवले? त्यांनी टार्गेट कितीच होतं? 25 लाखाचं. मिळवलेत किती? एवढे. मग किती जास्त झालेत तो आपल्याला प्रश्न विचारला आहे. मग काय करायचे? गिव्हन लिहायचे. गिव्हन डिसाइडेड टू कलेक्ट किती होतं? किती? इथं ऑर्गनायझेशन पण लिहू शकता बरं का. ऑर्गनायझेशन डिसाइडेड टू कलेक्ट किती? 25 लाख रुपीज. ओके, मिळवलेत किती? कलेक्टेड किती कलेक्ट केलेत? 26,57,314 रुपीज. ओके, क्वेश्चन काय? बाय हाऊ मच डिड दे एक्सिड देअर टार्गेट. क्वेश्चन बाय हाऊ मच डिड दे एक्सिड देअर टार्गेट. ओके, टार्गेट पुढं क्वेश्चन मार्क. काय करणार आता आपण? कलेक्टेड किती आहेत? एवढे. ही जास्त अमाऊंट आहे, यातून ही मायनस करणार. मग आपल्याला काय कळलं? किती जास्त त्यांनी जमा केले ते आपल्या लक्षात येईल लगेच. कळलं? लिहा मोठी संख्या अगोदर खाली. ओके, मायनस किती? 25 लाख. करा सबट्रॅक्शन. दिसतंय? ओके, 0 - 0 0, 4 - 0 4, 3 - 4 0 ॲज इट इज, 7 - 0
ॲज इट इज 7. 5 - 0 ॲज इट इज 5. 6 - 5 किती 1. 2 - 2 किती 0. मग काय आला आपला आन्सर 1,57,340 रुपीज काय केले त्यांनी जास्त जमा केलेत. मग ते कुठं लिहिणार आपण इथं सेंटेन्समध्ये आन्सर लिहिणार. ओके. सेंटेन्समध्ये काय लिहिणार आपण द ऑर्गनायझेशन एक्सीड देअर टार्गेट इज कितीनी जास्त त्यांनी एक्सीड केले टार्गेट तर एवढ्या अमाऊंटनी. द ऑर्गनायझेशन exceed their target by किती 1,57,340 खाली रुपीज लिहायचे 40 रुपीज. ओके. काय आला 4th नंबर क्वेश्चन 5 पाहू. क्वेश्चन काय आहे 5th नंबरचा यूज द नंबर्स 23,849 अँड 27,056 टू मेक अ सबट्रॅक्शन प्रॉब्लेम. सॉल्व द प्रॉब्लेम. त्यांनी काय सांगितलं कशातून काय वाचा करा काही सांगितलं नाही. फक्त ह्या नंबरचा वापरून काय करा सबट्रॅक्शन करा असं त्यांनी सांगितलं. मग आपण काय करणार सबट्रॅक्शन करणार. नंबर्स कोणते आहेत हा एक आणि हा एक. मोठा कोणता आहे लिहायचा आहे अगोदर मोठा. हा एक नाही मोठा. त्यातून कोणता मायनस करणार हां छोटावाला. किती 23,849. ॲन्सर किती येणार 6 - 9. 7तून 9 जातात का नाही जात. याच्याकडनं 1 बोरो करणार याकडनं 1 घेणार इथे राहणार 4 आणि इथे काय होणार 16. तर 16 - 9 किती होते 7. 4 - 4 0. 0 - 8 होतात का नाही होत. याच्याकडनं 1 घ्यावं लागणार इथे राहणार 6 इथं होणार 10. 10 - 8 2. 6 - 3 किती 3 आणि 2 - 2 0. मग काय आला आपला आन्सर आन्सर इज 3,207. ओके. कळाला प्रॉब्लेम सेट 5 कळाला. जरी वर्ड प्रॉब्लेम असले तरी पण क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आहे त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि मग मायनस करायची मोठ्यात ना छोटी. ते प्रत्येक वेळेस पण तसंच असतं. ओके. आणि आन्सर काय लिहायचं आहे पुन्हा आन्सर लिहायचं आहे त्याचं ते पण त्याची पण ट्रिक मी तुम्हाला सांगितली. ओके. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. तुमचे जे कोणी मित्र असतील मॅथ्समध्ये वीक असतील किंवा ज्यांना तुमच्यासारखेच मॅथ्सची पाण्याची आवड असेल त्यांना शेअर करा. थँक्यू. बाय बाय. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कोणता प्रॉब्लेम सेट घेऊ 13. त्यात पण कोणते प्रॉब्लेम आहेत वर्ड्स प्रॉब्लेम आहेत. ओके.